नमस्कार मित्रांनो, सगळ्यांचे स्वागत माझ्या कॉमन मॅन या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि निसटते बहुमत असं आपण म्हणूयात. निसटते बहुमत म्हणून शेवटी पुन्हा नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झालेले आहेत. आता बऱ्याच समस्या आहेत. सगळ्यात पहिले तर कसरत करावी लागणारच आहे. चंद्राबाबू नायडू यांना सांभाळण्याची, नितीश कुमार यांना सांभाळण्याची, त्यांना सतत बांधून ठेवण्याची, आणि नरेंद्र मोदी ते नक्कीच करतील याची मला खात्री आहे. पण खरे संकट नरेंद्र मोदींनीच उभं करून ठेवलं आहे. खरे संकट, आणि नरेंद्र मोदींनी ते संकट कसं उभं करून ठेवलं आहे ते तुम्ही ऐकालच पुढे. पुण्याच्या सभेमध्ये लोकसभेच्या प्रचाराकरता नरेंद्र मोदी यांनी जीवाचं रान केलं होतं आणि पुण्याच्या सभेत त्यांनी भटकती आत्मा असा उल्लेख केला होता. जरी त्यांनी कोणाचं नाव घेतलं नसलं तरी देखील बहुतेकांना हे समजलंच होतं की भटकती आत्मा हा उल्लेख कोणाचा आहे, आणि त्यावर लगेच प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली होती. सगळ्यात पहिली प्रतिक्रिया होती शरद पवारांची, आणि त्यांनी सांगितलं की 45 नाही तर 50 वर्षापासून मी राजकारणात आहे, जाणीव करून दिली. आता पुन्हा शरद पवार यांनी एक विधान केलं आहे भटकती आत्मावरूनच. त्यांनी सांगितलं की ही भटकती आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याखेरीज शांत होणार नाही. भटकती आत्मा आपण कोणाला म्हणतो? भटकती, किंवा तो हिंदी शब्द वापरला त्यांनी, पण मराठीमध्ये अतृप्त आत्मा म्हणूयात. आणि शरद पवार यांच्या बाबतीत आपण सगळेच जाणतो की अनेक वर्षापासून पंतप्रधान पदाची इच्छा मनी बाळगून असलेले शरद पवार, म्हणजे ज्यावेळेस सगळ्यात आधी मनमोहन सिंग पंतप्रधान बनण्याच्या आधी सोनिया गांधी पंतप्रधान बनतात की काय त्यांचे नाव पुढे येऊ पाहत होते. शरद पवार देखील त्या स्पर्धेत होते आणि सोनिया गांधी पंतप्रधान होतील की काय या शंकेने शरद पवार यांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. हा इतिहास तुम्हाला माहिती आहे. त्यानंतर सातत्याने प्रयत्न करूनही मागच्या 2 निवडणुकांमध्ये देखील शरद पवारांनी विरोधी पक्षाची मोड बांधण्याचा प्रयत्न केला होता, पंतप्रधानपदी विराजमान होण्यासाठी प्रयत्न केला होता, पण प्रत्येक वेळी त्यांचे प्रयत्न असफल झाले. यावेळी मात्र पवारांनी हे चॅलेंज वेगळ्या पद्धतीने स्वीकारले, कारण काही लोकांमध्ये जी ऊर्जा असते ना ती त्यांना डिवचल्यानंतर खऱ्या अर्थाने बाहेर पडते. होय, आणि शरद पवार त्यापैकी येतात. त्यांना नरेंद्र मोदी यांनी डिवचलंय आणि त्यामुळे त्यांची ऊर्जा आता ह्या वयात इतके दौरे करणं, इतक्या सगळ्या ठिकाणी भाषणं देणं हे खरोखरच आश्चर्यजनक आहे. म्हणजे अद्भुत आहे, आश्चर्यजनक आहे असे म्हणता येईल. या वयात इतकी ऊर्जा, ते ऊर्जेबाबतची एक गंमत तुम्हाला माहिती आहे. काय ऊर्जा आहे साहेबांची, कोणी शब्द वापरला होता माहिती आहे ना? जरांगे पाटलांनी. त्यांचा उपोषण आत्ताच बातमी ऐकली मी, स्थगित झालं आहे. ते स्थगित झालं आहे की काही काळानंतर पुन्हा सुरू होणार आहे आणि ते मोठ्या जोमाने तयारी लागणार आहेत हे सांगता येत नाही आता, पण सध्या स्थगित झालं आहे. तर काय ऊर्जा आहे साहेबांची असं जेव्हा शरद पवार भेटायला गेले होते जरांगे पाटलांना, तेव्हा जरांगे पाटलांनी ते शब्द उच्चारले होते. आणि तशीच ऊर्जा आता पुन्हा शरद पवारांनी दाखवायला सुरुवात केली. आणि माझ्या मते नरेंद्र मोदी यांच्याकरता धोक्याचा कंदील आहे, लाल कंदील. व धोक्याचा कंदील याचं कारण असं आहे की तुम्हाला वाटत असेल की निवडणुका झाल्या आता एकदाच्या, पंतप्रधानपदी विराजमान झाले, मात्र 2 पक्ष, त्याच्यामध्ये चंद्राबाबू नायडू आणि दुसरे नितीश कुमार यांची मदत घ्यावी लागलेली आहे. जरी अपक्ष मिळून 300च्या पार भाजप गेली असली तर देखील ही सत्ता डळमळीत आहे असं अनेकांचं म्हणणं आहे. अर्थात भाजपमधले सोडून जाण्याची शक्यता कमी आहे, पण भाजपसोबतचे सहकारी पक्ष कितपत टिकून राहतील किंवा कितपत साथ देतील या बाबतीत अनेकांच्या मनात शंका आहे. आणि मला देखील ती शंका वाटते. याचं कारण आहे शरद पवारांची नवी चाल. हो, शरद पवारांनी नवीन चाल सुरू केली आणि ते सुरू करण्याआधी हे विधान आहे, मी मगाशी म्हटलं ते विधान, की ही भटकती आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याखेरीज शांत बसणार नाही. आणि म्हणून म्हणतो की नरेंद्र मोदी यांना धोका आहे. शरद पवारांनी नुकत्याच कालच्या बातम्या वाचल्या असतील, आजच्या बातम्या आपण पाहिल्या असतील, तर शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरुवात केली आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या भेटीगाठी ते घेत आहेत. असं जरी वरवर वाटत असलं की शरद पवार आता पुन्हा एकदा विधानसभेसाठी बांधणी करत आहेत, विधानसभेच्या निवडणुकीत यश मिळवण्याकरता
शेतकरी वर्गाच्या भेटीगाठी घेणं, त्यांना सहानुभूती दाखवणं, हे सगळं करत आहेत. त्यांच्यावर काही लोकांनी टोमणे देखील मारले की शेतकऱ्यांवर गोळीबार करणारे मावळला यांचे सरकार होते, शरद पवार यांचेच. तरी देखील पुन्हा नव्या जोमाने शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेण्याची सुरुवात करण्यामागचं कारण काय आहे? तर मला जो पुढचा धोका दिसतो आहे तो मी तुम्हाला सांगतोय. तुम्हाला कृषी बिलाविरोधीचं आंदोलन आठवत असेल. कृषी बिल जे नरेंद्र मोदी यांनी आणलं होतं आणि त्याविषयी प्रचंड मोठं आंदोलन झालं. पंजाबचे हरियाणाचे शेतकरी एकवटले होते आणि नुकतीच ती घटना एक घडली देखील आहे की नवनिर्वाचित खासदार कंगना राणावत आणि दुसरे आहेत कंगना राणावत आणि अजून नवनिर्वाचित महिला खासदार निवडून आलेल्या आहेत. त्यापैकी कंगना राणावत यांच्या थोबाडीत एका सुरक्षाकर्मीने मारलेली आहे आणि कारण सांगितलं की शेतकरी आंदोलनाच्या वेळी त्यांनी अनुद्गार काढले होते. 100 रुपये घेऊन आंदोलनाला महिला बसल्या आहेत असं म्हटले होते. खरं तर त्या आंदोलनाचं तुम्ही एक व्हिडिओ बघितला असेल, मी टाकीन पुढच्या वेळेला. त्या व्हिडिओत मर्जा मोदी मर्जा तू अशा घोषणा शेतकरी महिला देत होत्या पंजाब आणि हरियाणाच्या. अतिशय दुर्दैवी घटना ती. सुरक्षाकर्मी जर असं वागायला लागले तर कोणावर विश्वास टाकायचा हा पहिला प्रश्न निर्माण होतो. कारण प्रत्येक नेत्याला सुरक्षाकर्मींच्या जवळ जावंच लागतं. प्रत्येक नेत्याला जावं लागतं. प्रत्येक नेत्याला सुरक्षा असते आणि ती सुरक्षाकर्मीच जर असे वागायला लागले तर हा मोठं प्रत्येक नेत्यासाठी धोक्याचा प्रश्नचिन्ह आहे. तर ते कृषी आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होतं, फार दिवस टिकलं होतं आणि त्यांनी योग्य तो परिणाम केलेलाच आहे. त्यांचा जो मुख्य हेतू होता. आता टिकेत साहेब आणि शरद पवार साहेब जर एकत्र आले म्हणजे येणारच आहे. बघून घ्या, तुम्ही लिहून ठेवा. हे जे शेतकऱ्यांच्या भेटीगाठी चाललेल्या आहेत त्या भेटीगाठी केवळ सहानुभूती दर्शवण्यासाठी नाही आहेत, तर आता MSP साठी हे आंदोलन पुन्हा जोर धरणार आहे. आधी कृषी बिलाच्या विरोधात होतं आणि त्यावर नरेंद्र मोदी यांनी कृषी बिल मागे घेतलेलं आहे. पण आता पुन्हा विधानसभेच्या निवडणुका आणि दुसरी गोष्ट की नरेंद्र मोदी यांना सत्तेवरून खाली खेचल्याखेरीज हा आत्मा शांत बसणार नाही. भटकती आत्मा शांत बसणार नाही. हे शरद पवारांचं विधान आणि शेतकऱ्यांच्या भेटीगाठी बघा, तुम्हाला लिंक लागते का? पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन उभं राहणार आहे. लवकरच तुम्हाला हे